नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, बाळांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. तुमच्या एमएसटी सीईटी 2026 च्या कॅप राऊंडच्या कट ऑफ वाढ संबंधित एक महत्त्वाची बातमी आलेली आहे बाळांनो. ती बातमी जाणून घेणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून आपण त्यानुसार आपल्या कॉलेज लिस्टमध्ये चेंजेस करू शकतो. ठीक आहे, अदरवाईज ऍडमिशन होणं कठीण होऊ शकतं. प्लीज व्हिडिओला पूर्ण बघा, मध्ये स्किप नका करू आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाळांनो. जोपर्यंत तुमचं एक बेस्ट लेवलच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन होऊन जात तोपर्यंत मी तुमच्या सोबत असेल. कोणती अपडेट तुमच्याकडून मिस नको व्हायला, माझे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे, म्हणून प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. ज्या दिवशी तुमचं बेस्ट कॉलेजमध्ये झालं ना बाळांनो, त्यानंतर मला अनसबस्क्राईब केलं चालेल. ठीक आहे, पण तुमच्या बेस्ट कॉलेजपर्यंत मी तुमच्या सोबत असेल. ठीक आहे, आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. कॅप राऊंड रिलेटेड सगळे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला येतात बाळांनो. व्हॉट्सअप ग्रुप फुल होईल, ते आधी जॉईन करा. बघूया एमएसटी सीईटी तर्फे काय बातमी आलेली आहे बाळांनो. एमएसटी सीईटी 2026 कॅप कट ऑफ वाढण्याची शक्यता, तज्ञांकडून 7 प्रमुख कारणे समोर आलेली आहेत. ठीक आहे, लोकप्रिय अभियांत्रिक म्हणजे तुमचे इंजिनिअरिंगच्या कॉलेजेसमध्ये स्पर्धा अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे बाळांनो. ठीक आहे, ही न्यूज कालच आलेली आहे. ठीक आहे, आपण बघूया डिटेलमध्ये बघूया काय कोणते कोणते 7 फॅक्टर्स आहेत. ठीक आहे, यांनी 7 फॅक्टरचा उल्लेख केला आहे. बरोबर, आपण 7 फॅक्टर्स बघूया ज्याच्यामुळे कट ऑफ तुमचं वाढणार आहे. यंदा विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा अधिक वाढली आहे. एमएसटी सीईटी 2026 साठी मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची नोंदणी केली असून अधिक स्पर्धेमुळे कट ऑफ वर दबाव निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. ठीक आहे, या वर्षी विद्यार्थ्यांची संख्या खूप जास्त वाढलेली आहे बाळांनो. ठीक आहे, 2 अटेम्प्ट झाल्यामुळे पहिली गोष्ट तर. ठीक आहे, 2 अटेम्प्ट झाल्यामुळे अटेम्प्ट 1 मध्ये तर लिमिटेड स्टुडंट होते. ठीक आहे, मागच्या वर्षापेक्षा जास्तच होते है ना. मागच्या वर्षी 4,30,000 होते वाटतं, या वर्षी 4,65,000 होते. अटेम्प्ट 2 नंतर जे विद्यार्थी वाढलेले आहेत बाळांनो, ते विद्यार्थी मोस्टली JEE चे विद्यार्थी वाढलेले आहेत. ठीक आहे, ज्यांचं जेईची परीक्षा झाली त्यानंतर त्यांनी अटेम्प्ट 2 सीईटी साठी सिरियस प्रिपरेशन सुरू करून दिलं होतं. म्हणून आपली या वर्षी इंजिनिअरिंग किंवा फार्मसी दोघांची संख्या खूप जास्त वाढून गेलेली आहे ऍज कम्पेअर टू लास्ट इयर. आणि हा एक मेजर फॅक्टर असणार आहे बाळांनो तुमच्या कट ऑफ वाढीनुसार. ही तुमच्यासाठी एक धक्कादायक बातमी असू शकते. ठीक आहे, नंतरची गोष्ट आहे बाळांनो, सीएसआयटी AI शाखांची मागणी सातत्याने वाढत आहे. प्रत्येक विद्यार्थी, आता काही विद्यार्थी सीएसआयटी स्किप करून AIML घेण्याची इच्छा आहे विद्यार्थ्यांची. ठीक आहे, सीएसआयटी AIML डेटा सायन्स अशा ज्या टेक ब्रांचेस आहेत बाळांनो, याच्यामध्ये विद्यार्थ्यांची डिमांड खूप जास्त वाढलेली आहे. आता आपल्याकडे काउन्सिलिंग मध्ये एवढे विद्यार्थी आहेत. ठीक आहे, प्रत्येक विद्यार्थी सांगतोय सर आम्हाला सीएसआयटी हवंय. प्रत्येक विद्यार्थी है ना, म्हणजे इतकी जास्त डिमांड वाढून गेली. आणि डिमांड वाढली की कट ऑफ खूप जास्त वाढतं बाळांनो. कारण जर ज्या गोष्टीसाठी 10 विद्यार्थी फाईट करताय, ठीक आहे, आता समजा तुम्ही आंबे घ्यायला गेले है ना, आंबे समजा तुम्हाला 80 रुपये डझन आंबे देणारा. ठीक आहे, त्याच जागेवर तुमच्या बरोबर 10 अजून विद्यार्थी गेले आंबे घ्यायला, तर तो काय म्हणेल, नाही आता जास्त विद्यार्थी झालेत, मी 80चं 90 करतोय, कारण त्याला भाव जास्त भेटेल. अशाच पद्धतीचं कॉलेजचं कट ऑफ असतं सिंपल भाषेत बाळांनो. ठीक आहे, जेवढे जास्त विद्यार्थी वाढले, डिमांड वाढली है ना, आंब्याला डिमांड वाढली की त्याचे भाव वाढून जातात. सेम गोष्ट सीएसआयटी AIML ला इतकी डिमांड वाढली आहे बाळांनो, त्यामुळे कट ऑफ निश्चित वाढतील यावर्षी. या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो. प्रत्येक विद्यार्थी, कोणीच सिव्हिलमध्ये जायला रेडी नाही, कोणीच मेकॅनिकल नाही, कोणीच इलेक्ट्रिकल नाही. ज्याचे 20% आले तो सुद्धा सांगतोय नाही नाही मला CS मध्येच करून द्या सर, वाटल्यास पूर्ण महाराष्ट्रात मी शोधेल, मला CS मध्येच करून द्या. मग याच्यामुळे या ब्रांचेसची डिमांड खूप जास्त वाढणार आहे. ठीक आहे, म्हणून यांचं कट ऑफ वाढेल. ही तुमच्यासाठी दुसरी बॅड न्यूज असू शकते बाळांनो. तिसरी गोष्ट, इंजिनिअरिंग कॉलेजेस आणि कोर्सेस बंद. AICTEच्या माहितीनुसार देशभरातील अनेक इंजिनिअरिंग कॉलेजेस व 950हून अधिक कोर्सेस बंद करण्यात आले असून महाराष्ट्रातील बंद झालेल्या संस्थांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे उपलब्ध जागेवर स्पर्धा वाढू शकते. आता काय झालंय बाळांनो, महाराष्ट्रामधले पण पुण्यामधले 12 कॉलेजेस पुण्यामधले नाही, महाराष्ट्रामधले 12 कॉलेजेस रद्द करण्यात आले. आता त्याची लिस्ट अजून सीईटी सेलने जाहीर नाही केलेली आहे. ठीक आहे, पण असे भरपूर कॉलेजेस, भरपूर कोर्सेस सीईटी सेलने रद्द केलेले. आता कॉलेजेस रद्द झाले म्हणजे काय होईल बाळांनो, नंबर ऑफ कॉलेजेसची संख्या काय झालेली, नंबर ऑफ कॉलेजेसची संख्या काय झाली, कमी झाली. आता समजा 10 खुर्च्या ठेवलेल्या आहेत, 10 खुर्च्या ठेवलेल्या आहेत, 10 विद्यार्थी, प्रत्येकाला एक खुर्ची भेटेल बसायला. पण जर खुर्च्या मी 2 कमी करून घेतल्या म्हणजे किती, 8च खुर्च्या उरल्या आणि विद्यार्थी किती आहेत, 10 आहेत. मग किती, 2 विद्यार्थ्यांना ऍडमिशन नाही भेटणार बेसिकली है ना. सेम गोष्ट इथं पण सेमच एक्झाम्पल तुम्ही अप्लाय करू शकतात बाळांनो. तुमचं नंबर ऑफ कॉलेजेस थोडेसे कमी झालेले आहेत, कारण बरेच कोर्सेस बंद झाले, बरेच कॉलेजेस बंद झाले, त्यामुळे कट ऑफ तुमचं वाढेल बाळांनो. नेक्स्ट चौथा फॅक्टर काय सांगितलाय, टॉप कॉलेजेसमध्ये सीटमध्ये मोठी वाढ नाही. ठीक आहे, आता COEP, VGTI, PICT, SPIT, VIT असे जे टॉप कॉलेजेस आहेत महाराष्ट्राचे, त्यांच्यामध्ये सीटच वाढ केली नाही गव्हर्नमेंटने. दरवर्षी काही ना काही 5-10 सीट्स वाढवायच्या, यावर्षी काहीच वाढ केली नाही, अजून काहीच अपडेट आलेली नाहीये है ना. आणि हा लोअर लेवलच्या कॉलेजेसमध्ये झालेली वाढ मान्य करतोय मी, पण जे टॉप कॉलेजेस आहेत त्यांच्यामध्ये काहीच वाढ नाहीये है ना. म्हणजे इथं ऍडमिशन होण्यासाठी अजून जास्त कट ऑफ तुमचे वाढणार आहेत बेसिकली. त्यानंतर
कॅप प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात विद्यार्थी सहभागी. कॅप राऊंड रजिस्ट्रेशन सुद्धा यावेळेस खूप जास्त विद्यार्थ्यांनी केलं बाळांनो. दरवर्षी काय विद्यार्थी एक्झाम देऊन द्यायचे पण कॅप रजिस्ट्रेशन नाही करायचे. आता जेवढा रिपोर्ट येतोय त्यानुसार कॅप रजिस्ट्रेशन सुद्धा खूप जास्त विद्यार्थ्यांनी केलेलं आहे. डॉक्युमेंट सबमिशन, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे चालू आहे. पण आता एक मला पॉईंट उचलायचा आहे, जेई मेनचा स्कोर फेच होत नाही विद्यार्थ्यांचा. या गोष्टीला सीईटीने सिरियसली घेतलं पाहिजे. एका विद्यार्थ्याचा प्रॉब्लेम नाही है ना, कमीत कमी 50 कॉल येतात दिवसातून मला की सर आमचा जेई मेनचा स्कोर फेच होत नाही. मी सुद्धा काय आन्सर देऊ शकतो त्या गोष्टीसाठी? एनटीए रिप्लाय करत नाही, सीईटी सेल रिप्लाय करत नाही. आता त्या विद्यार्थ्यांनी जेईचा स्कोर ड्रॉप करायचा का? मग त्यांच्याकडे दुसरा काहीच ऑप्शन नाही. एससी सेंटरवाले सांगतात की तुम्ही तिकीट रेज करा, तुम्ही सीईटी सेलला सांगा. मग कोण याची जबाबदारी कोण घेणार आहे? है ना, कोणी ना कोणी तर अकाउंटेबिलिटी घ्यायला पाहिजे या गोष्टीची. जर विद्यार्थ्यांचा जेई मेनचा स्कोर फेच नाही होते मग तुम्ही काय करताय? तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचत नाही काही गोष्ट, काहीच करू शकत नाही. मला पण तुम्ही कॉल करून मी पण तेच सांगणार आहे बाळांनो, मी पण काहीच करू शकत नाही. एक तर जेई मेनचा स्कोर कमी असेल तर ड्रॉप करा, अदरवाईज तुम्ही तिकीट वगैरे रेज करा. ठीक आहे. त्यानंतर सीईटीचे 2 अटेम्प्ट असल्यामुळे अधिक जेई विद्यार्थी एमएसटी सीईटीकडे वळलेले. ठीक आहे. आता काय झालं, 2 अटेम्प्टमुळे जे जेईचे विद्यार्थी होते बाळांनो, मॅक्झिमम विद्यार्थी आता सीईटीकडे वळलेले. ठीक आहे. मागच्या वर्षापर्यंत ही गोष्ट नाही व्हायची, पण या वर्षी 2 अटेम्प्टमुळे दुसऱ्या अटेम्प्टला प्रत्येक जेईचा विद्यार्थ्याने सीईटी दिलेली आहे, प्रत्येक जेईच्या विद्यार्थ्याने महाराष्ट्राच्या. मग याचं काय होईल, जे जेईचे विद्यार्थी 2 वर्ष कोचिंग करतात त्यांचा सीईटी मध्ये ऑब्व्हियसली चांगला स्कोर असतो. मग त्यामुळे काय, जे मेन कॉलेजेस असतात बाळांनो, चांगले कॉलेजेस असतात, 90च्या वरती पर्सेंटाईल क्लोज होणारे, त्यांच्यामध्ये अगेन कॉम्पिटिशन वाढेल बाळांनो, कट ऑफ वाढेल. त्यानंतर नीट संबंधित अनिश्चिततेमुळे काही विद्यार्थ्यांनी इंजिनिअरिंगकडे वळण्याचा प्रयत्न केला. आता विद्यार्थी काय करतात, पीसीएमबी ग्रुप घेऊन ठेवतात. आणि नीटमुळे रिनीट झाल्यामुळे बाळांनो विद्यार्थी आता मॅथ्स ग्रुपकडे सुद्धा खूप जास्त वळताय, इंजिनिअरिंग कॉलेजेसकडे वळताय. हे स्वतः आपण काउन्सिलिंग मध्ये पण अनुभवलंय. ठीक आहे. आपल्या आता 15 ते 20 विद्यार्थी असे ज्यांनी रिनीट दिलेली आहे, तर नीटमुळे ते आता इंजिनिअरिंग मध्ये वळलेले आहेत, है ना. तर या गोष्टीमुळे सुद्धा तुमचं कट ऑफ वाढ होईल बाळांनो. ठीक आहे. आता सीईटी सेल काय म्हणते, शैक्षणिक तज्ज्ञ काय म्हणतायत, अंतिम कॅप कट ऑफ हे मेरिट लिस्ट, विद्यार्थ्यांच्या पसंती, उपलब्ध जागा आणि ऑप्शन फॉर्म फिलिंग यावर अवलंबून असते. ठीक आहे. म्हणजे काय रे बाळांनो, ते काय म्हणणं आहे, जेवढी चांगली कॉलेज लिस्ट बनवणार, ऑप्शन फॉर्म बनवणार, तेवढं बेस्ट कॉलेजमध्ये ऍडमिशन भेटेल. आणि मी तुम्हाला खात्री देतो बाळांनो, जर तुमची कॉलेज लिस्ट चांगली राहिली तुम्ही बेस्ट कॉलेजमध्ये जाणार. चांगली कॉलेज लिस्टमध्ये असं काय बाळांनो की आपण सीओईपी टाकून दिलं, व्हीजीटीआय टाकून दिलं, पीआयसीटी टाकून दिलं, व्हीआयटी टाकून दिलं, ही चांगली कॉलेज लिस्ट आहे का बाळांनो? जर आपले 60% तर नाही बाळांनो. 60% ही सगळ्यात खराब कॉलेज लिस्ट आहे. ठीक आहे. आता काय होईल, 60% आपल्या कॉलेजेस कोणते टाकले गेले पाहिजे आपल्याकडून? 60% साठी आपले 50 ते 70च्या रेंजचे कॉलेजेस आपल्याला टाकायला पाहिजे. आपल्या कट ऑफ पेक्षा थोडे, आपल्या पर्सेंटाईल पेक्षा थोडेसे कमी आणि आपल्या पर्सेंटाईल पेक्षा थोडेसे जास्त, म्हणजे कट ऑफ इकडं तिकडं झालं तर आपल्याला कसं काही त्रास नको व्हायला. आता 60% वाला हे कॉलेजेस टाकून ठेवतो, त्याला तर हे कॉलेज भेटत नाही. पण जे भेटणारे असतात त्याला राऊंड 1ला 50 ते 70% वाले, ते पण राऊंड 2ला भेटत नाही का? राऊंड 1ला त्यांनी हे कॉलेजेस टाकले नाही, राऊंड 2ला सीट्स फुल होऊन जातात. मग याला 50 पेक्षा खाली जावं लागतं. एवढा लॉस होऊन जातो बाळांनो विद्यार्थ्यांचा. कारण फक्त योग्य ऑप्शन फॉर्म बनवता येत नाही, कॉलेज लिस्ट बनवता येत नाही. आणि ज्यांचे खूप चांगले पर्सेंटाईल असतात ना ते पण चुका करतात. डीवाय पाटीलला वरती टाकून देतात, व्हीआयटीला खाली टाकून देतात. एक सुद्धा प्रिफरन्स खाली वरती झाली, ऍडमिशन कॅन्सल. कारण राऊंड 1ला जे कॉलेज लागलं, राऊंड 2ला जागा खूप कमी शिल्लक असतात बाळांनो, है ना. मग ह्या गोष्टीला समजून घ्या. आणि याच प्रॉब्लेमला सॉल्व्ह करण्यासाठी आपण महाराष्ट्राची नंबर 1 पर्सनल काउन्सिलिंगची बॅच सुद्धा लॉन्च केली बाळांनो. लवकरात लवकर बॅच क्लोज होईल, लगेच रजिस्टर करा. जरी कमी पर्सेंटाईल असतील तरी एक टॉप टियर कॉलेजमध्ये सीएसआयटी सारखे ब्रांचेस पॉसिबल असतात बाळांनो. या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो. ठीक आहे. तुम्ही लास्ट इयरचे रिझल्ट बघू शकता, विद्यार्थ्यांचे खूप कमी पर्सेंटाईल होते तरी ते आज महाराष्ट्राच्या खूप चांगल्या कॉलेजेसमध्ये शिकताय. का? फक्त एकच गोष्ट व्यवस्थित केली, कॉलेज काउन्सिलिंग व्यवस्थित केली, पर्सनल काउन्सिलिंग व्यवस्थित केली. त्यांची स्वतः लिस्ट आम्ही बनवली बाळांनो. ठीक आहे. त्यांचे पर्सेंटाईल, कॅटेगरी, कोणत्या सिटीमध्ये त्यांना जायचंय, कोणत्या ब्रांचमध्ये जायचंय, सगळ्या त्यांच्या रिक्वायरमेंट समजल्या. त्यानुसार प्रत्येक कॉलेजमध्ये चेक केलं कुठं त्यांचा नंबर लागतोय, त्यानुसार त्यांची कॉलेज लिस्ट बनवली आणि तीच कॉलेज लिस्ट त्यांनी सीईटी सेलला सबमिट केली, जेणेकरून त्यांचं कमी पर्सेंटाईलला पण एक चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन झालं बाळांनो. आणि तुमचं सुद्धा होईल. ठीक आहे. नक्कीच तुम्ही एनरोल करू शकता, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकले. नाही आता कोणाकडून पण करून घ्या, पण करून घ्या बाळांनो. पर्सनल काउन्सिलिंग गरजेची असते, कारण तुमच्या समोर पूर्ण अंधार आहे. तुम्हाला नाही माहित पुढे काय गोष्टी होणार आहेत, है ना. कसे कॉलेज कोड टाकायचे, कसे ब्रांच कोड टाकायचे, तुम्हाला काहीच कोणत्याच गोष्टीचं नॉलेज नाहीये. मग ते इम्प्रूव्ह करण्यासाठी बाळांनो, तुम्हाला बेस्ट कॉलेज मिळण्यासाठी कुठून ना कुठून काउन्सिलिंग करून घ्या बाळांनो. ठीक आहे.
आपल्या काउन्सिलिंगमध्ये डॉक्युमेंटेशन पासून तर व्हेरिफिकेशन, ऑप्शन फॉर्म, कॅप राउंड 1 2 3 फ्री, फ्लोट, स्पॉट, इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट, स्कॉलरशिप फीज, सगळ्या गोष्टी आपण इन्क्लूड करतो बाळांनो. स्कॉलरशिप सुद्धा मागच्या वर्षी 2 ते 3 लाख रुपये फीज होती, आपण योग्य स्कॉलरशिप त्यांना दर्शवली बाळांनो. आज ते 0 फीज मध्ये शिकताय. नक्कीच तुम्ही एनरोल करू शकता. एक पर्सनल काउन्सिलर तुम्हाला अपॉइंट केले जातात. कधीही तुम्हाला काही अडचण आली तुम्ही त्यांना कॉल करा, मेसेज करा, ते तुम्हाला रिस्पॉन्ड करतील. ठीक आहे. आणि असं नाही फक्त व्हॉट्सअप मेसेज नाही, कॉलवरती सुद्धा तुम्हाला सपोर्ट आपण दिलेला आहे. पर्सेंटाईल तुमची जे पर्सेंटाईल असेल, जी कॅटेगरी असेल, ज्या सिटीमध्ये ऍडमिशन हवंय, ज्या ब्रांचमध्ये हवंय, सगळ्या तुमच्या रिक्वायरमेंट समजून प्रत्येक कॉलेजमध्ये आपण चेक करतो बाळांनो. त्यानुसार तुमची कॉलेज लिस्ट बनते. तीच कॉलेज लिस्ट तुम्हाला सीटी सेलला सबमिट करायची असते, जेणेकरून कमी पर्सेंटाईलला पण आपल्याला एक बेस्ट कॉलेज भेटावं. जरी हाय पर्सेंटाईल असतील, जरी लो पर्सेंटाईल असेल, जर बेस्ट कॉलेज लिस्ट बनवली तुम्ही बेस्ट कॉलेजमध्ये जाणार. तुमच्या आयुष्याचा प्रश्न. इथं चूक नका करू बाळांनो. इथं एक चूक हा 3 महिन्याचा प्रश्न नाही आहे. हे 3 महिने तुमचं डिसाईड करणार आहेत नेक्स्ट 4 वर्ष, आणि नेक्स्ट 4 वर्ष तुमचं डिसाईड करतील नेक्स्ट 20 वर्ष. म्हणून हे 3 महिने व्यवस्थित करा बाळांनो. व्यवस्थित कॉलेज लिस्ट बनवा, व्यवस्थित पर्सनल काउन्सिलिंग मध्ये एनरोल करा. काही अडचण असेल तुम्ही या नंबरला व्हॉट्सअप करा बाळांनो. प्रत्येक कॉल रिसीव्ह करणं माझ्याकडनं शक्य नाही होत. ठीक आहे. एक वेळा तुम्ही एनरोल होतात ना काउन्सिलिंग नंतर, त्यानंतर तुम्हाला पर्सनल काउन्सिलर असतो, त्यानतर तुम्ही त्यांच्याशी संवाद साधू शकतात कॉलवरती, मेसेजवरती, आणि माझ्याशी सुद्धा बोलू शकतात. पण आता सगळेच कॉल युट्यूबचे रिसीव्ह करणं माझ्यासाठी शक्य नाही. म्हणून प्लीज तुम्ही व्हॉट्सअपला काही क्वेरी असेल मला नक्कीच सांगा. ठीक आहे. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. लक्षात ठेवा, गुड कॉलेज लिस्ट तुम्हाला बेस्ट कॉलेज पर्यंत पोहोचवेल. 18,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना आतापर्यंत पर्सनल काउन्सिलिंग प्रोव्हाइड केलेली आहे. 8 वर्षापेक्षा जास्तचा एक्सपिरियन्स आहे. नक्कीच एनरोल करा. पर्सनल काउन्सिलिंगची बॅच लवकरात लवकर क्लोज होईल. काही जरी अडचण आली, पूर्ण टीम तुमच्यासोबत असते बाळांनो. कॅप राउंड रिलेटेड सगळे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला येतील. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.